मित्रांनो, 14 जानेवारी बुधवारच्या दिवशी मकर संक्रांती आहे. नवीन वर्षाचा हा सगळ्यात मोठा सण हिंदू धर्मामध्ये मानला जातो. मकर संक्रांतीला ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरावरून ओवाळून इथे नक्की टाका. जेही संकट, ज्याही बाधा, नजरदोष तुमच्या घरावर, तुमच्या परिवारावर आहे, ते सगळं काही दूर होईल, ते सगळं काही नष्ट होईल. मित्रांनो, मकर संक्रांतीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तिळगुळ वाटून आपण हा सण साजरा करतो, गोडधोड जेवण करतो आणि पितृंना सुद्धा तर्पण किंवा घास टाकण्याची परंपरा भरपूर ठिकाणी आहे. तर या मकर संक्रांतीच्या दिवशी बरेचसे लोक देवांची सेवा, सूर्यदेवाची आराधना, सूर्यदेवाची पूजा, पवित्र नद्यांमध्ये अंघोळ करायची आणि त्यासोबत काही उपाय, काही सेवा, काही स्तोत्र वाचन, पारायण अशा गोष्टी करतात, जेणेकरून संपूर्ण वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जायला पाहिजे अशी प्रत्येकाची कामना असते. यासाठीच आजचा हा उपाय आहे, आजचा हा तोडगा आहे. हा केल्याने तुमच्या घरावर जीही वाईट नजर, जीही वाईट शक्तीचा प्रभाव, ज्याही गोष्टी वाईट साईट सुरू असतील, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, समस्या जेही तुमच्या घरावर, तुमच्या परिवारावर असेल, बाधा असतील, नजरदोष असेल, कोणाचं लग्न जमत नाही, कोणी सारखा आजारी आहे, घरात पैसा टिकत नाही, व्यापार चालत नाही, नोकरीत प्रगती नाही, सतत भांडण, वादविवाद, कटकटी घरात आहेत, तर हा उपाय त्या सगळ्या समस्या सोडवू शकतो. त्या सगळ्या समस्या तुमच्या घरातून नष्ट करू शकतो फक्त विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी काही वस्तू लागतील. आधी तुम्ही हा उपाय समजून घ्या, याचे काही नियम आहेत ते समजून घ्या आणि योग्य पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, या दिवशी तुम्ही एक नारळ, त्याला जो काळ्या रंगाचा नाडा किंवा दोरा असतो, आपण लाल रंगाचा नाडा आणतो, तुम्हाला काळ्या रंगाचा 5 रुपयाचा नाडा आणायचा आहे आणि त्या नारळाला गुंडाळायचा आहे, बांधायचा आहे. नारळ सोलायचा नाही, असाच तो नाडा बांधायचा. त्यानंतर 1 किंवा 2 तिळाचे लाडू नसतील तर थोडीशी तीळ घ्यायची, वाटीमध्ये घ्या थोडीशी तीळ, आणि 1 मातीची पंती घ्यायची. मातीची पंती जो आपण दिवाळीला वापरली असेल, वापरलेली घेतली तरी चालेल, नवीन कोरीच पाहिजे असं काहीच नाही. तर मातीची पंती घ्या, त्यात तूप किंवा तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. कापसाची वात किंवा धाग्या दोऱ्याची वात लावून तो दिवा पेटवायचा आहे. तर आपण 3 वस्तू घेतलेल्या आहेत. पहिली नारळ, त्याला काळा नाडा आपण बांधून घेतला. दुसरं तीळ किंवा तिळाचे लाडू जे असेल ते, आणि 1 दिवा म्हणजे मातीची पंती. आता ह्या 3ही वस्तू महिला किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकता. या 3ही वस्तू घेऊन तुम्ही मुख्य दाराच्या बाहेर, तुमच्या घराच्या बाहेर जाऊन उभं राहा आणि घराच्या आत बघत आहात असं उभं राहा, उंबरठ्याच्या बाहेरच जाऊन उभं राहा. आणि या 3ही वस्तू तुम्हाला तुमच्या घरावरून, तुमच्या मुख्य दारावरून ओवाळायच्या आहे. आता कशा ओवाळायच्या? तर आधी दिवा जो तुम्ही लावलेला आहे तो खाली ठेवून द्या. सगळ्यात आधी नारळ तुमच्या घरावरून 3 वेळेस ओवाळून घ्या. 3 वेळेस ओवाळून झाल्यानंतर तो नारळ खाली ठेवू नका. 3 वेळेस नारळ ओवाळून घ्या आणि तुमच्या डाव्या हातात राहू द्या, पकडून ठेवा तो नारळ. त्यानंतर तीळ किंवा तिळाचे लाडू जे असतील ते उजव्या हाताने 3 वेळेस ओवाळून घ्या. नंतर ते लाडू किंवा तीळ तुम्हाला पकडता असेल तर पकडा, नाही तर कोणाच्या तरी हातात द्या. आणि दिवा आहे तो दिवा पण 3 वेळेस ओवाळून घ्या. आता ह्या 3ही वस्तू ज्या ओवाळून घेतलेल्या आहेत त्याला तुम्ही जमिनीवर ठेवू नका, घरात सुद्धा घेऊन जाऊ नका. तुम्ही सरळ घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर अशा ठिकाणी जा, रोडवर, कोणी तुम्हाला बघत नाही अशा ठिकाणी जा, रोडवर जा, झाडाच्या खाली किंवा कोणत्याही मंदिरात, तुम्हाला जिथे शक्य असेल, जिथे तुम्ही ठेवू शकत असाल तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे. नारळ, तिळाचे लाडू किंवा जी तीळ असेल ती, आणि तो दिवा. आता जर दिवा घेऊन जाताना विझला, काही हरकत नाही, विझला तर विझला. जेव्हा तुम्ही तिकडे घेऊन जाल जिथे तुम्ही ठेवणार आहात तिथे तो ठेवा आणि पुन्हा त्याला प्रज्वलित करा, पुन्हा त्याला पेटवा. आणि या 3ही वस्तू जिथे ठेवल्या तिथे ठेवून तुम्ही घरी येऊन जा. मंदिरात ठेवलं तरी चालेल, झाडाखाली ठेवलं तरी चालेल, कुठे रोडवर ठेवलं तरी चालेल, पण घरापासून थोडं लांब, 5-10 पावलं लांब जाऊन ठेवायचं आहे. अशा रीतीने हा उपाय तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ असेल, म्हणजे सूर्य असतानाच, उजेड असतानाच तुम्हाला करून घ्यायचा आहे.
सूर्य मावळल्यानंतर हा उपाय करायचा नाही, हे लक्षात ठेवा. कोणीही हा उपाय करा, पण नक्की करा. खूप शक्तिशाली, खूप कारगर, खूप चमत्कारी हा उपाय आहे. या उपायाने आपल्या घराची सर्व बाधा, सर्व अडचण, सर्व दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, समस्या, कोणाची वाईट नजर पडलेली असेल, कोणत्या बाधा असतील, पत्रिकेत कुंडलीत काही दोष असतील, सगळं काही नष्ट होईल, सगळं काही निघून जाईल. तर प्रत्येकाने मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरावरून या 3 वस्तू घेऊन ओवाळून घ्यायच्या आहेत. तुमच्या घराला सुख समृद्धी नक्की नांदेल. हा उपाय नक्की करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.